हॅलो गाईज, वेलकम बॅक टू ऑल इन वन कॉर्नर. तर आज आपण बघणार आहोत 9th इंग्लिश ॲक्टिव्हिटी नंबर 3. सो लर्निंग आउटकम इज फर्स्ट टू एनेबल स्टुडंट्स टू स्पीक अँड नॅरेट जोक विथ प्रॉपर इंटोनेशन अँड जेस्चर्स. 2. To enable students to express boldly and confidently. And the third, to enable students to gain leadership qualities. सो ॲक्टिव्हिटी नंबर 3 तुमचे हे जे आउटकम्स आहेत ते आपण रीड केलेले आहेत. त्यानंतर आहे तुमचे इन्स्ट्रक्शन फॉर टीचर अँड पॅरेंट्स. सो इन्स्ट्रक्शन्स आहेत, फॅसिलिटेटर विल चेक प्रोनाउन्सिएशन, इंटोनेशन अँड जेस्चर्स ऑफ द स्टुडंट्स. You will supervise the appropriate vocabulary and content and will give an opportunity to express the meaningful humor individually or in the group. So टीचरसाठी हे सूचना दिलेल्या आहेत की जो शिकणारा विद्यार्थी आहे त्याचे प्रोनाउन्सिएशन, इंटोनेशन आणि जेस्चर्स हे नोटीस करायचे, त्यानंतर सुपरवाईज करायचे की ते शब्दार्थ वगैरे नीट बोलत आहेत की नाही. त्यानंतर आहे इन्स्ट्रक्शन फॉर स्टुडंट्स. Create a joke meaningfully by using good vocabulary and expressions. Try to speak fluently with lucid construction. तर इन्स्ट्रक्शन आहे स्टुडंटसाठी की जो जोक आहे तो मिनिंगफुली यूज करून बोलायचा, म्हणजेच कसं वोकॅब्युलरी आणि एक्सप्रेशन. तर जोकप्रमाणे तो तुम्ही रीड करायचा. त्यानंतर आहे तुमची लर्निंग ॲक्टिव्हिटी. त्यात तुम्हाला एक जोक दिलेला आहे. चला तर आपण रीड करू. सो अ जोक. A sales representative, an administrative clerk and a manager are walking to lunch when they find an antique oil lamp. तर हे जे 3 लोक असतात, सेल रिप्रेझेंटेटिव्ह, ॲडमिनिस्ट्रेटिव्ह क्लर्क अँड मॅनेजर, हे जेव्हा दुपारच्या वेळी लंच टाईम असतो तेव्हा जातात, तेव्हा त्यांना काय सापडतो, एक अँटिक ऑइल लॅम्प. दे आर रब इट अँड जिनी कम्स आउट. तर ते त्या एक जो अँटिक ऑइल लॅम्प आहे तो घासतात आणि त्यातून काय बाहेर पडते, जिनी. द जिनी सेज आय विल गिव ईच ऑफ यू जस्ट वन विश. तर जिनी त्यांना म्हणतो तिघांना की मी तुमची एक इच्छा पूर्ण करेल. तर मी फर्स्ट सेज द ॲडमिनिस्ट्रेटिव्ह क्लर्क. तर ॲडमिनिस्ट्रेटिव्ह क्लर्क म्हणतो मी पहिले. I want to be in the Bahamas driving a speedboat without a care in the world. Puff, she's gone. म्हणजेच काय, तो काय म्हणतो की मला एक स्पीड बोट ती ड्राईव्ह करायची विदाऊट अ केअर इन द वर्ल्ड. जगाची पर्वा न करता मला एक स्पीड बोट ड्राईव्ह करायची आहे. तर ते मागता बरोबर ती गायब होते, म्हणजेच ती तिच्या जी इच्छा असते ती तिची पूर्ण करतो जिनी. शी इज गॉन म्हणजे ॲडमिनिस्ट्रेटिव्ह क्लर्क ही एक स्त्री आहे. तर जिनी तिची इच्छा पूर्ण करतो. त्यानंतर मी नंतर सेज द सेल्स रिप्रेझेंटेटिव्ह. त्यानंतर सेल्स रिप्रेझेंटेटिव्ह म्हणतो आता मी. आय वॉन्ट टू बी इन हवाई रिलॅक्सिंग ऑन द बीच विथ माय पर्सनल असिस्टंट अवे फ्रॉम द डेली चोर्स ऑफ द ऑफिस. तर सेल्स रिप्रेझेंटेटिव्हची इच्छा आहे की मला हवाईमध्ये रिलॅक्स करायचं आहे. कोणासोबत, माझ्या पर्सनल असिस्टंटसोबत. तर का, जे दैनंदिन जे ऑफिसची कामं आहे त्यांच्यापासून मला सुटका हवी आहे आणि मला बीचवर रिलॅक्स करायचं आहे. त्यानंतर ही इज कोण. तर सेल्स रिप्रेझेंटेटिव्ह हा एक पुरुष आहे. तर तो त्याची इच्छा मागल्याबरोबर त्याची इच्छा जिनी पूर्ण करतो, तो सुद्धा गायब होतो. त्यानंतर ओके यू आर अप द जिनी सेज टू दी मॅनेजर. तर ॲडमिनिस्ट्रेटिव्ह क्लर्क आणि सेल्स रिप्रेझेंटेटिव्ह या दोघांनी इच्छा मागितल्या, त्यांची इच्छासुद्धा पूर्ण झाली. राहिला कोण, मॅनेजर. तर मॅनेजरला जिनी म्हणतो आता तू सांग. द मॅनेजर सेज आय वॉन्ट दोज टू बॅक इन दी ऑफिस आफ्टर लंच. तर मॅनेजर काय म्हणतो की मला जे दोघं ऑफिस म्हणजे जो लंच टाईम आहे त्याच्यानंतर ऑफिसमध्ये पाहिजे. तर म्हणजे काय, त्यांच्या ज्या 2 इच्छा होत्या की त्यांना इकडे तिकडे जायचं होतं, हवाई जगाची पर्वा न करता, ऑफिसची कामं न करता त्यांना रिलॅक्स करायचं होतं, त्यांच्या इच्छा तर पूर्ण झाल्या. पण मॅनेजरची काय इच्छा होती की लंच टाईम पूर्ण झाल्यानंतर ते दोघं ऑफिसमध्ये पाहिजे, म्हणजे त्यांच्या स्वप्नांवर पाणी फिरलं. तर हा होता तुमचा एक जोक. तर त्या जोकनंतर तुम्हाला सॉल्व ॲक्टिव्हिटी आहे.
Facilitator will encourage and ask a few students to conduct the demo of the joke lesson by playing the role of the 4 characters with natural expression. तर हे तुमचं म्हणजे शाळेमध्ये आहे की तुम्ही एक रोल प्ले करायचा असा 4 कॅरेक्टर्स घेऊन विथ नॅचरल एक्सप्रेशन. त्यानंतर आहे तुमचं प्रॅक्टिस सेक्शन. हाऊ मेनी कॅरेक्टर्स आर इन्व्हॉल्व इन दी ह्युमर. सेकंड, हू आर द पीपल इन्व्हॉल्व. 4, हाऊ डिड दे मीट जिनी. 5, what did the genie announce. 6, what did the administrative clerk wish. 7, what was the desire of the sales representative. 8, what did the manager say. And 9, who was the most sensible among the 3 employees. And the last 10th, what lesson do we take from this humor. सो तुमच्या प्रॅक्टिस सेक्शनमध्ये जे क्वेश्चन्स आहे 10 ते तुमच्या त्या जोक्सवर डिपेंड आहे. चला तर मग आता आपण प्रॅक्टिस सेक्शनकडे वळूया. Day 3 practice session. Question first, how many characters are involved in the humor or a joke. म्हणजे जोकमध्ये किती पात्र आहेत, किती कॅरेक्टर्स आहेत, तर देर आर 4 कॅरेक्टर्स. क्वेश्चन सेकंड, हू आर पीपल इन्व्हॉल्व. जोकमध्ये किती पीपलचा समावेश आहे, तर तुम्ही लिहू शकता सेल्स रिप्रेझेंटेटिव्ह, ॲडमिनिस्ट्रेटिव्ह क्लर्क, मॅनेजर अँड जिनी. क्वेश्चन 3, हाऊ डिड दे मीट जेनी. Answer, they were walking to lunch when they find an antique oil lamp. They rubbed it and Ginny comes out. म्हणजेच जेव्हा सेल्स रिप्रेझेंटेटिव्ह, ॲडमिनिस्ट्रेटिव्ह क्लर्क, सेल मॅनेजर अँड हे तिघं जेव्हा लंचसाठी जात होते तेव्हा त्यांना एक अँटिक ऑइल लॅम्प सापडला. तो त्यांनी घासला आणि त्याच्यातून जिन्नी बाहेर पडला. त्यानंतर आहे क्वेश्चन 4, व्हॉट डिड द जिनी अनाऊन्स. जिनीने काय अनाउन्समेंट केली. जिनी अनाउन्सेस दॅट ही विल गिव्ह इच ऑफ देअर जस्ट वन विश. म्हणजेच त्याने काय अनाउन्समेंट केले की तो सर्वांची एक इच्छा पूर्ण करेल. क्वेश्चन 5, व्हॉट डिड द ॲडमिनिस्ट्रेटिव्ह क्लर्क विश. त्याची काय इच्छा होती, तर ॲडमिनिस्ट्रेटिव्ह क्लर्क विश्ड वॉज ही वॉन्ट टू बी इन द बहामास ड्रायव्हिंग अ स्पीड बोट विदाऊट अ केअर इन द वर्ल्ड. म्हणजे त्याला विना कोणाची पर्वा करतात त्याला स्पीड बोटमध्ये ड्रायव्हिंग करायची होती. त्यानंतर क्वेश्चन 6 आहे, व्हॉट वॉज द डिझायर ऑफ द सेल्स रिप्रेझेंटेटिव्ह. सेल्स रिप्रेझेंटेटिव्हची कोणती इच्छा होती, तर त्याची इच्छा होती द डिझायर ऑफ द सेल्स रिप्रेझेंटेटिव्ह वॉज टू बी इन हवाई रिलॅक्सिंग ऑन द बीच विथ हिज पर्सनल असिस्टंट अवे फ्रॉम द डेली चोर्स ऑफ द ऑफिस. म्हणजेच याची इच्छा होती की ऑफिसची जी कामं आहे त्याचे दूर मी माझ्या पर्सनल असिस्टंट सोबत हवाईमध्ये रिलॅक्स करायचं, बीचवर रिलॅक्स करायचं, ही तुमची ही सेल्स रिप्रेझेंटेटिव्हची इच्छा होती. त्यानंतर आहे व्हॉट डिड द मॅनेजर से. मॅनेजर काय बोलला. मॅनेजर सेड दॅट आय वॉन्ट दोज टू बॅक इन द ऑफिस आफ्टर लंच. म्हणजेच जेवणानंतर मला ते दोघं म्हणजेच सेल्स रिप्रेझेंटेटिव्ह आणि क्लर्क मला ऑफिसमध्ये पाहिजे. त्यानंतर हू वॉज द मोस्ट सेन्सिबल अमंग 3 एम्प्लॉईज. तर आन्सर आहे मॅनेजर वॉज मोस्ट सेन्सिबल. तुम्ही हे पूर्ण आन्सर लिहायचं, मी फक्त शॉर्टमध्ये लिहिलेलं आहे. व्हॉट लेसन डू वी टेक फ्रॉम दिस ह्युमर ऑर अ जोक. या जोकपासून तुम्ही कोणता लेसन घेतला, तर आन्सर आहे आय लर्न फ्रॉम दिस ह्युमर दॅट अ जोक इम्प्रूव्ज अवर क्वालिटीज अँड मोर कंट्रोल टू अवर सिच्युएशन्स अँड दिस ऑल्सो इन्क्रीज अवर मेंटल हेल्थ. म्हणजे ज्या आपल्या क्वालिटीज आहेत त्या इम्प्रूव्ह झाल्या आणि जे आपल्या सिच्युएशनवर कंट्रोल असतं ते आपण जास्तीत जास्त प्रमाणात कसं करायचं हे आपण शिकलो आणि आपली मेंटल हेल्थसुद्धा इन्क्रीज झाली. तर अशा प्रकारे तुम्हाला हे डे 3 वरचा जो एक्झरसाइज होता म्हणजे इन शॉर्ट तुमचे जे प्रॅक्टिस सेशन होता ते तुम्ही कंप्लीट केलेलं. त्यानंतर आहे तुमची एक्सटेन्शन ॲक्टिव्हिटी ऑर पॅरलल ॲक्टिव्हिटी. सो द टीचर विल इन्स्ट्रक्ट अँड एनकरेज द स्टुडंट्स टू टेल अनदर जोक. तर आपण मगाशी जो जोक बघितला त्यावरचे आपण प्रॅक्टिस सेक्शनमध्ये क्वेश्चन सॉल्व केले. त्यानंतर आता तुम्हाला एक्सटेन्शन ॲक्टिव्हिटीमध्ये एक दुसरा जोक सांगायचा आहे, तो सुद्धा इथे दिलेला आहे. तर एक्झाम्पल आहे, टीचर सेड इफ लॉयन इज चेझिंग यू व्हॉट वुड यू डू. म्हणजे जर सिंह तुमचा पाठलाग करत असेल तर तुम्ही काय कराल. सो स्टुडंट सेड आय वुड क्लाइंब अ ट्री. मी झाडावर चढणार. टीचर सेड इफ द लॉयन क्लाइम्स अ ट्री. जर तुझ्या मागे सिंह जर झाडावर चढला तर. स्टुडंट सेड आय विल जम्प इन द लेक अँड स्विम. मी तळात जम्प करेल आणि पोहेल. तर टीचर सेड इफ द लायन ऑल्सो जम्प्स इन द वॉटर अँड स्विम्स आफ्टर यू. जर लॉयनसुद्धा जम्प्स केलं म्हणजे
लेकमध्ये जर त्याने सुद्धा जम्प केली आणि तुझ्या मागे स्विम केलं तर स्टुडंट सेड टीचर आर यू ऑन माय साईड ऑर ऑन द लॉन्स. म्हणजे विद्यार्थी काय म्हणतो की टीचर तुम्ही माझ्या साईडने आहात की लॉयनच्या साईडने आहात. तर अशा प्रकारे हा तुमचा एक जोक होता. त्यानंतर आहे तुमचं इव्हॅल्युएशन. फॅसिलिटेटर विल चेक फ्लुएन्सी इन द स्पीच, vocabulary, content, intonation and overall effect of the students and will boost their confidence. तर इव्हॅल्युएशनमध्ये सुद्धा काही लिहिण्याची गरज नाही तुम्हाला नोटबुकमध्ये. त्यानंतर दीक्षा व्हिडिओ तो सुद्धा दिलेला नाही. त्यानंतर माय टेक अवे ऑर टुडे आय लर्न, मी आज काय घेतलं, आज काय शिकले. सो आय हॅव लर्न टुडे दॅट फर्स्ट अ सेन्स ऑफ ह्युमर कॅन इम्प्रूव्ह मेंटल अँड फिजिकल हेल्थ. Second, a joke improves our leadership qualities, more control over anxiety. Third, greater self-confidence and better performance in social interactions. So, तुम्ही आज काय शिकलं की जो एक जोक असतो तो काय असतो, अजून त्यानंतर जो सेन्स ऑफ ह्युमर असतो तो तुमची मेंटल आणि फिजिकल हेल्थ इम्प्रूव्ह करतं. त्यानंतर तुमची लिडरशिप क्वालिटीज, अजून तुमचे जे कंट्रोल असतं बॉडीवर ते सुद्धा जोकमुळे इम्प्रूव्ह होतं. अजून जो तुमचा सोशल इंटरॅक्शन्समध्ये जो बेटर परफॉर्मन्स असतो, सेल्फ कॉन्फिडन्सी असते, ती सुद्धा तुमची आज वाढली. तर अशा प्रकारे तुमचा डे 3 कंप्लीट झालेला आहे. तर आय होप तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल. तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि अजूनपर्यंत सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब करा, बेल आयकन प्रेस करा. थँक्यू.